निमंत्रित करतो आहे माननीय प्राध्यापिका छायाताई सोनगे मॅडम आपल्या टाळ्यांच्या गजरात. त्यांच्या नावाने ही शाळा चालते. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजीराजे, बाबा सावंत प्रतिष्ठान, सत्यशोधक बाबासाहेब सावंत प्रतिष्ठान ज्यांच्या नावाने आपण चालवतो ते आदरणीय सावंत सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शक आदरणीय हेमलताताई पाटील, आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आदरणीय बारकुल मॅडम, ज्यांचं बीड शहरामध्ये नावाजलेलं बारकुल हॉस्पिटल आपण सर्वांनी ऐकलं असेल. त्या स्वतः त्याच्या संचालिका आहेत. त्यांच्याकडे बघून तुम्हाला सगळ्यांना अशी प्रेरणा वाटली असेल की अरे आपण असंच राहायला पाहिजे, असंच राहायला पाहिजे, असंच दिसायला पाहिजे. अशी एक चार्मिंग पर्सनॅलिटी आज तुमच्यासमोर आम्ही ठेवली होती की त्या निमित्तानं एक चांगला आदर्श तुमच्यासमोर राहावा. आणि आमच्या एका शब्दावरती मॅडमने त्यांचं फक्त OPD डिस्टर्ब करू नका एवढी एक कंडिशन त्यांनी टाकून आमचा एक शब्द जेव्हा आम्ही दिला तेव्हा त्या या ठिकाणी कार्यक्रमाला यायला तयार झाल्या. आणि आज खूप चांगलं मार्गदर्शन तुम्हाला त्यांनी केलं. की मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला 2 बाबतीमध्ये त्यांनी केलं. हे मी थोडंसं रिपीट करते ह्याच्यासाठी की हे जे वय असतं तुमचं ॲडॉलसन्स, ज्यामध्ये आपल्याला पाळी येते. मलाही आठवतं, मला जेव्हा पाळी आली त्यावेळेला मी पण लाजले होते, बुजले होते. परंतु त्यावेळेला पाळी हा शब्दच कॉमनली घेतला जात नसायचा. आई तर कधीच सांगायची नाही, टीचर्स पण काहीच सांगायचे नाही. मग हा बदल आपल्यामध्ये होतोय तर तो आपल्याला कसा ॲक्सेप्ट करायचा आहे आपण, याच्यासाठी मॅडमने अतिशय सुंदर, मला खूप आवडलं मॅडमचं, की एक फूल कसं उमलतंय आणि ते कसं मोठं होतंय इतक्या सहज रीतीनं आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, इतक्या सुंदर भावनेतून त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. की जसं एखादं झाड आपण लावतो, ते झाड लावल्यानंतर त्याला एक पान आलं की आपल्याला खूप आनंद होतो आहे की नाही, त्याच्याकडे आपण तेवढ्या आनंदाने बघत असतो. तसं आपल्यामध्ये जे होणारे बदल असतात ते सुद्धा आपण तेवढ्या आनंदाने बघितले पाहिजे आणि तेवढ्या ह्याने आपण ते ॲक्सेप्ट केले पाहिजे. नाहीतर हे मला काय होतंय, माझ्यामध्ये चिडचिड का होती, मला पाळी कशाला येते, काय गरज आहे याची, ही जी भावना आहे ही आपल्या मनामध्ये कॉमनली असते. तुमच्या मनामध्ये आहे ती माझ्याही मनामध्ये होती, ती आपल्या आईच्याही मनामध्ये असते. परंतु हे जे काय होतंय आपल्याला ते आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याच्याकडे एक आदराने आपण बघितलं पाहिजे, रिस्पेक्टने आपण बघितलं पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये भीती नसली पाहिजे कुठल्याही प्रकारची, किंवा कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन आपल्या मनामध्ये नसले पाहिजेत. पाळी आली की पोटात खूप दुखतंय, पोटात खूप दुखतंय, कुणीतरी सांगितलेलं असतं की गोळी खायला पाहिजे. मग आपण मेडिकलमध्ये जातो आणि कसली तरी गोळी आणतो आणि खातो. त्याचे आपल्या शरीरावरती पुढे खूप सारे परिणाम होत असतात. तर हे आपल्याला माहीत असले पाहिजेत. हे आपल्या आईने आपल्याला सांगितलं पाहिजे, आपल्या शिक्षकांनी सांगितलं पाहिजे. नव्हे तर अशा काहीतरी कार्यक्रमांमध्ये जेव्हा आपण जातो त्या कार्यक्रमांमधून ह्या गोष्टीची आपल्याला माहिती मिळाली पाहिजे. एवढंच नाही तर मॅडम, माझा असा अनुभव आहे की बायका सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाळी त्यावेळेला नकोय आपल्याला, आज हा सण यायचा, उद्या कुठेतरी जायचंय म्हणून मग पाळी लांबवण्यासाठी ज्या काही गोळ्या खातात त्याचे आपल्या शरीरावरती खूप सारे दुष्परिणाम होत असतात. तर हे भविष्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं की मॅडम इथे आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की पाळी लांबवण्यासाठी आपण गोळ्या खायला नाही पाहिजे, त्याच्या आपल्या शरीरावर खूप काही परिणाम होत असतात. हे तुम्ही आत्ता हे कुठेतरी आपल्या लहानपणी ज्या ज्या गोष्टी आपण शिकत असतो त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये कुठेतरी घर करून ठेवत असतात की हे जे मॅडमनी सांगितलं होतं ह्याच्या आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होणार आहेत, तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. जर पाळी आल्यानंतर पोटात दुखते तर त्याच्यासाठी काय करावं ह्याचा आपण वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. मॅडमकडे गेलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, आपल्या आईला व्यवस्थित विचारलं पाहिजे. किंवा आपली मैत्रीण कुठली तरी गोळी खाते हे माहीत असतं, मग आईला कशाला सांगायचं चला मेडिकलमध्ये जाऊ आणि त्या गोळ्या घेऊन येऊ आणि आपण खाऊ, असं नाही केलं पाहिजे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला कशासाठी आहे, पाळी दुखणं, पाळीमध्ये पोट दुखणं हे कॉमनली आहे, सगळ्यांच्याच पोटात दुखत असतं. परंतु ते जर अति दुखत असेल, आपल्याला ते सहन होत नसेल, जेव्हा असहाय्य होत असेल त्यावेळेला आपण त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण की मेडिकल सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. असा कुठलाही आजार नाही आहे आता की ज्याच्यावरती आपल्याला उपचार नाही आहे. परंतु ते आपण प्रॉपर सल्ला घेतला पाहिजे, प्रॉपरली ते उपचार घेतले पाहिजेत. ब्लाइंडली आपण डोळे झाक करून कुठल्याही गोष्टीचं अनुकरण केलं नाही पाहिजे. किंवा यूट्यूबवरती काहीतरी आपण बघितलंय ते ऐकलेलं, यूट्यूबवरती जेवढे काही व्हिडिओज येतात ते सगळे काही खरेच असतात असं नाही. जे ते लोक व्हिडिओ बनवतात ते सगळेच काही शिकलेले असतात असं नाही. त्यांना मेडिकलचं सगळं ज्ञान असतं असं नाही.
फक्त आपल्याला व्ह्यूज मिळत आहेत, आपले व्हिडिओज कोणीतरी बघतंय म्हणून कुठून तरी वाचलेलं ऐकीव असं त्याच्यावरून ते व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे मेडिकलच्या बाबतीमध्ये तरी चुकूनही यूट्यूबवरती विश्वास ठेवायचा नाही. डायरेक्ट डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आईवडिलांना ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या सांगायच्या. आई ही आपली पहिली मैत्रीण असते. आई इतकं आपण मोकळं कुणाशी बोलत नाही. आईसोबत बोललं पाहिजे, आपल्या शिक्षकांसोबत बोललं पाहिजे. आपले जवळचे कोणी काकू मावशी आपल्याला वाटत असेल तर त्यांच्याशी न झिजत मनामध्ये आपल्या कुठल्याही प्रकारचा मळ न ठेवता, कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता की मी हे कसं विचारू, मला असं होतंय का, असं नाही. हे सगळ्यांनाच होत असतं, कारण की आपण ह्या जगाची जननी आहोत. आपल्याच उदरामधून पुढची पिढी तयार होणार असते, पुढची पिढी जन्माला येणार असते. त्यामुळं आपण जर हेल्दी असतो, आपलं जर गर्भाशय हेल्दी असेल तरच पुढची पिढी हेल्दी होणार आहे की नाही. आपल्या आई वडिलांनी चांगलं चांगलं खाल्लं नसतं तर आपण सुदृढ झालो असतो का? कुठेतरी हात मोडलेला, पाय मोडलेला, कुठेतरी टोकावर परिणाम झालेला, अशी पिढी पुढची तयार झाली असती. अशी जर व्हावी नाही असं वाटत असेल आपल्याला तर आपण काय केलं पाहिजे? आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. बाकीचं सगळं होऊन गेलं, आता आरोग्यावरती चालत आपण. आता तुमचं मॅडमनी सांगितलं की संतुलित तुम्ही आहार खाल्ला पाहिजे. संतुलित आहार म्हणजे काय? खूप जास्त डीपमध्ये जाऊ नका, त्याच्यावर काही तुम्हाला PhD करायची नाही. पण आपलं जे महाराष्ट्रीयन थाळी आहे, भाजी पोळी वरण भात, एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि दूध दररोज आहारामध्ये असलं पाहिजे. नॉनव्हेज तुम्ही खाल्लंच पाहिजे असं आम्ही इन्सिस्ट तुम्हाला करणार नाही, पण तू जे खात असतील उत्तम आहे. नॉनव्हेज नाही खावं हे डोक्यामधलं काढून टाका. आज आपल्या शरीराला जर एखादी गोष्ट आपल्या व्हेजिटेरियन डाएटमधून मिळत नसेल आणि आपल्या शरीराची रिक्वायरमेंट कंप्लीट होत नसेल तर आपण नॉनव्हेज खायला हरकत नाही. आपण नॉनव्हेज खातो म्हणजे काहीतरी पाप करतो, आपल्याला देव कुठेतरी कोपणार आहे आपल्यावरती, अशा प्रकारची गैरसमजूत आपल्या मनामध्ये ठेवायची नाही. जेव्हा मरताना कॅन्सर झाल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्ही नॉनव्हेज खा, तुम्ही लवकर रिकवर व्हाल. मग मरायच्या वेळेला नॉनव्हेज खाण्यापेक्षा जर आपल्या शरीराला गरज असेल, आपलं कॅल्शियम पूर्ण होत नसेल, कुठले विटॅमिन्स आपले जर रिक्वायरमेंट पूर्ण होत नसेल तर नॉनव्हेज सुद्धा खायला हरकत नाही. दूध दररोज खाल्लं पाहिजे, डाळी दररोज खाल्ल्या पाहिजे, प्रोटीन त्यातनं मिळणार आहे. भाजी पोळी खाल्ली पाहिजे, वडापाव खाल्ला नाही पाहिजे. पिझ्झा बर्गर बिलकुल नाही खायचं. कुरकुरे बिलकुल नाही खायचे. ते बाजारातले चिप्स बिलकुल नाही खायचे. आजपासून त्याची होळी करून टाकायची. बिलकुल त्याच्यातून आपल्या शरीराला 1% सुद्धा काहीच मिळत नाही, 1% नाही. पैसा त्याच्यामुळे वेस्ट होतो. आपल्या आई वडिलांनी मेहनतीने पैसा कमवलेला असतो, त्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं व्हायला पाहिजे. त्यांचे कमवलेले पैसे आपण रोजचे 10 रुपये 15 रुपये कुणी ना कुणी सगळ्याच जणी तुम्ही खर्च करताय की नाही. महिन्याला आपण तेच 10-10 रुपये जमा केले आणि त्याच्यातून चांगली फळं वगैरे आपण आणली, भाजीपाला भरपूर आणला तर त्याच्यातून आपलं आरोग्य घडणार आहे. कुरकुऱ्यांमधून आणि चिप्समधून आपलं आरोग्य घडणार नाहीये. पिझ्झा बर्गरमधून तर काहीच भेटणार नाहीये. उलट पोटाचे आजार त्याच्यातून आपल्याला सुरू होत असतात. त्यामुळे आहाराची काळजी खूप घ्या, कारण की तुमच्याचवरती पुढची पिढी डिपेंड असते. तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर पुढची पिढी चांगली तयार होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपलं आरोग्य, आपला आहार, आपली मानसिकता, जसं मॅडमने सांगितलं की आपलं भावनिक सुद्धा संतुलन असलं पाहिजे, आपला आहार पण चांगला असला पाहिजे. आपल्या शरीराचा विकास डेव्हलप चांगलं जर का व्हायचं असेल तर आपल्याला आहार अतिशय महत्त्वाचा आहे. भाजी पोळी वरण भात एवढं जरी डोक्यात ठेवलं, रोजची एक हिरवी भाजी कंपल्सरी खा, तरी तुमचा पूर्ण रिक्वायरमेंट दिवसभराची कंप्लीट होत असते. जेवढी भूक आहे तेवढं खा. उगीच मी खूप जाड व्हायला लागले म्हणून कमी खाऊ नका, फक्त एक्सरसाइज करा. आपण जेवढं खातोय तेवढं आपल्या शरीरातून बाहेर पडलं पाहिजे. कमी खाऊन वजन कमी करायचं नाहीये. आता माझं ऑलरेडी वजन वाढलेले, मी या विषयात तुमच्याशी बोलू नये, परंतु तुमचं आता वय आहे, तुम्ही व्यायाम करू. आमचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, आम्ही व्यायाम करू शकत नाही इच्छा असली तरी. आता अजून तुमचं शरीर चांगलं आहे, त्यावेळेला तुम्ही व्यायाम करा. तुमचं शरीर चांगलं ठेवा, तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. आरोग्य चांगलं राहिलं तरच आपली मानसिकता पण चांगली राहणार आहे. मानसिकता चांगली राहिली तरच आपण अभ्यास चांगल्या पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी करा. आणि मला ज्याच्यासाठी या ठिकाणी उभं केलेलं आहे त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते की आजचा हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे तो तुमची शाळा आणि आमचं प्रतिष्ठान त्याच्या संयुक्त विद्यमाने घेतलेलं आहे. प्रतिष्ठानचं नाव आहे सत्यशोधक प्राचार्य बाबा सावंत प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमांचा आपण आयोजन करत असतो. कारण की बाबा सावंत सरांनी जे मार्गदर्शन आयुष्यभर केलं, जे समाजासाठी काम केलं, ते काम त्यांचं पुढे चालवण्याचं काम जयश्रीताई करत आहेत. आणि त्यांच्या बरोबरीनं थोडासा हातभार लावण्याचं आम्ही काम करत असतो. कोविडमध्ये अशी एक अनिष्ट घटना घडली आणि बाबा सावंत सर काळाच्या आड गेले, परंतु त्याच्याबरोबर त्यांचं काम मागे पडू नये, ते पुढे यावं याच्यासाठी आम्ही थोडीशी धडपड करतो आहोत. पहिल्या वर्षी आम्ही सरांच्या करताडे सर, त्याच्यानंतर आपले सादोळकर सर या सगळ्यांच्या सहकार्याने
आपण सरांच्या जीवनावरती एक पुस्तक तयार केलं आणि त्याच्यामध्ये सरांनी आयुष्यभर जे जे काही काम केलेलं आहे त्या सगळ्या कामांविषयीचे लेख, एवढे लेख त्याच्यामध्ये आले लोकांच्याकडनं की त्या पुस्तकामध्ये बरेचसे 50% तरी लेख आपण इन्क्लूड करू शकलो नाही. तर एवढं मोठं काम सावंत सरांनी जे केलेलं होतं विविध क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, कृषी क्षेत्रामध्ये आहे, ते काम पुढे नेण्याचं काम आपण करावं. त्याच्यासाठी ते जे पुस्तक आम्ही तयार केलं, पहिल्या वर्षी त्या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम आपण घेतला. दुसऱ्या वर्षी आपण विधवांना प्रतिष्ठा कशी मिळाली पाहिजे समाजामध्ये ह्याच्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रतिभाताई गायकवाड म्हणून विधवा हळबळप आहेत, त्या कीर्तनकार आहेत, त्यांना रिस्पेक्ट म्हणून आपण त्यांचं कीर्तन त्या वर्षी घेतलं. आणि त्या वर्षी तुम्हाला माहीत असेल की सोलापूरचे एक झंझुर्डे म्हणून ग्रहस्थ होते, त्यांनी असा एक उपक्रम चालू केला होता की विधवा महिलांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांना आपण आदर दिला पाहिजे. तर त्यांच्या असं एक बघण्यात आलं की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांना बाजूला ठेवलं जातं. ते त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये एक ठराव घेतला की जसं हळदी कुंकू सुवासिनींचं होतं तसंच विधवा महिलांचं सुद्धा हळदी कुंकू झालं पाहिजे. त्यांनाही तेव्हा माणसं त्याच्याच नावानं त्या जगलेल्या असतात आणि इथून पुढे त्याच्याच नावानं जगणार असतात. आपलं आयुष्य त्यांनी ज्याच्या नावाने खर्च केलेलं असतं त्याच्यासाठी त्यांना रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, म्हणून त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेतला की सुवासिनींना जेवढा रिस्पेक्ट देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो तसाच विधवा महिलांच्यासाठी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला पाहिजे. हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला पाहिजे म्हणजे आपण विधवांना सुद्धा तेवढ्याच आदरानं वागवलं पाहिजे. ह्या कार्यक्रमाचं असं एक आदर्श आपल्यासमोर सगळ्यांच्या ठेवण्यासाठी आपण तो कार्यक्रम दुसऱ्या वर्षी आपण सरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने घेतला होता. तिसऱ्या वर्षी आपण सरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कृषी क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या 2 लोकांना आपण पुरस्कार देऊन तो कार्यक्रम घेतला होता. आणि या वर्षी आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये किंवा समाजामध्ये सेवाभाव कसा रुजवता येईल आणि सेवाभाव सगळ्यांच्या समोर आदर्श कसा ठेवता येईल याच्यासाठी म्हणून शिरूर तालुक्यामधील एक तांबे म्हणून युवक आहे, तो स्वतःच्या खर्चातून एक वृद्धाश्रम चालवतो आणि तो वृद्धाश्रम चालवणाऱ्या त्या व्यक्तीला आपण यावर्षी पुरस्कार देऊन त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचा आदर सन्मान आपण केला होता. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्या माणसांचा आदर सत्कार करणं आणि तो एक आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवणं त्या उद्देशानं आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आज या ठिकाणी संस्थेचे संचालक जाहीरप्पा, त्यानंतर शेळके सर, इथले